देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, उपहासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डनी येतात. आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले, ते ट्विट सुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं. मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली, जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थत्त उडवण्यासाठी केली का, त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का, हा सगळा एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेनने आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले, आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनने आले. पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच, आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लीगल उपमुख्यमंत्री, म्हणजे पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही, हे कुठच्या हेलिकॉप्टरने फिरतायत, की इंडिगोने फिरतायत, स्पाइस जेटने फिरतायत, एसटी पकडून फिरतायत, गाडीने तरी फिरतायत का. एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात. तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत, त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं. कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या. हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात. हा कुठचा वाटप नेमका होतोय. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपोली झाली, आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं. आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची. तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती.